आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। आज तळोजा MIDC नावडे परिसरातील अतिक्रमणावर सिडको प्रशासनाच्या वतीने थेट कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त घेऊन सिडको प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी तळोजा पोलीस चौकी ते सायली हॉटेल परिसरातील अतिक्रमणावरती JCBने अतिक्रमण काढून पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले। यावेळी परिसरातील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली की आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्व लेखी नोटीस न देता फक्त अनाउन्समेंट करून ही कारवाई केली। याच परिसरातील ग्रामस्थांनी काल सिडको प्रशासन अधिकाऱ्यांची जाऊन भेट घेतली असता त्यांनी नागरिकांना सांगितले होते की परिसरातील मंदिराच्या पलीकडे कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही, पण प्रशासनाने पूर्वकल्पना न देता आपल्या बळाचा वापर करून त्या अतिक्रमणावर कारवाई केली। गावकऱ्यांनी विनंती केली की त्यांना काही वेळ द्या, जेणेकरून त्यांना अतिक्रमण हटवण्यास मदत होईल व शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही। त्याचबरोबर परिसरात जितके अतिक्रमण आहे ते सर्व हटवले पाहिजे। त्याचबरोबर याच परिसरामध्ये या जागेवरती अनधिकृत मंदिर सुद्धा आहे, मग ते मंदिर का तोडले नाही असा सवाल प्रशासनाने सांगितले की मंदिराची केस कोर्टात सुरू असल्यामुळे आता तशी कारवाई करता येणार नाही। कोर्टाचा निकाल आल्यावर कारवाई करू असे पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी सांगितले। या संदर्भात गावातील नागरिकांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। माझं नाव सुनीता नवनाथ गोईल। हे आमचं जागा आहे वडिलांची। ही जागा सिडकोला गेलेली आहे। इथे अनधिकृत मध्ये मंदिर बांधलंय, बाहेरचा इसम येऊन परप्रांती येऊन, तर ही सिडकोची जागा गेलेली आहे आणि इकडे झोपडपट्ट्या आलेत, त्यांचं बांधकाम थांबवायचं होतं। तर तेवढा त्यांचा पाण्याचा वॉटर पंपचा प्लॅन आलेला, ते तेवढा प्लॅन सोडून त्यांनी आमची पण जागा कव्हर केली आणि मुद्दामून तिकडनं येऊन आमच्या इकडच्या झोपडपट्ट्या हटवल्यात। तर याच्यावर काहीतरी कारवाई होईल का? आणि जे मंदिर अनधिकृत आहे याच्यावर आम्ही कितीतरी वेळा कारवाई केली, पण तिथे कोणीच अजून एकदा पण ऑब्जेक्शन नाही घेतला। मग ज्या दुकानावर आमची पोटभरणी आहे त्याच का उठवल्यात आणि जिथे प्लॅन आलेला तोच का नाही केला? फक्त तेवढा त्या तिकडनं येऊन इकडे का चालू केली सुरुवातचं प्लॅन काम करायचं सोडून इकडे आलेत। त्यांचं काम आहे पोलीस प्रोटेक्शन देणे। हे काम सिडकोचं आहे, सिडकोनी करायला पाहिजे, पोलिसांनी नाही करायला पाहिजे। पोलिसांनी फक्त पोलीस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे। मग आता याच्यावर काय कारवाई होईल का? आणि ते वरून आम्ही काय जाब विचारल्यास आम्हाला धमकी देतात का तुमच्यावर 352 ची केस लावू म्हणून। तर आम्हाला काही प्रश्नाची उत्तरं पाहिजेत का नको? याच्याबद्दल कारवाई झालीच पाहिजे। काल सिडकोच्या ऑफिसला गेलेलो, त्या मॅडमला भेटायला बेलापूरच्या। त्यांनी आम्हाला सांगितलेलं का इकडे कारवाई होणार नाही, ते जिथं वॉटर पंप आले तिकडेच होणार कारवाई म्हणून। व ते तिकडची कारवाई हटवून आमच्या जागेत पण कारवाई केली। काम सर्व अर्धवट सोडलंय। आम्ही एवढ्या दिवस मंदिरावर अनधिकृत मंदिर आहे त्याच्यावर कारवाई करायला सांगतो, त्याच्यावर कोणच काही कारवाई नाही करत आणि ज्या कारवाईमध्ये नाही बसत त्याच्यावर कारवाई चालू आहे। जे अनधिकृत जे आहेत ना, अनलिगली जे काम आहे ना, ते पूर्णपणे तुम्ही क्लिअर करा, अर्धवट नका करू। आमची पूर्ण दुकानं तोडली आणि बाजूची तुम्ही कारवाई ज्यांची चांगली ती ठेवल्यात, सायली हॉटेल पर्यंत ठेवल्यात, तिकडनं ठेवल्यात। पुढची कारवाई करायची तर पूर्ण करा, अर्धी नका करू। मला केस लावू 352 ची केस लावू, तुम्ही याच्यात काय बोलायचं नाही। आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल आणि आम्ही एवढा इथपर्यंत होत असताना एवढ्या NOC दिलाय, त्याच्यावरती काहीच कारवाई झाली नाही, पण आमच्यावरती काही चॅप्टर केस केली आणि आम्हाला सांगतात की तुम्ही इथे यायचं नाही, तुमचं इथं काय यायचं काम नाही। यांना कुणीतरी पैसे घेऊन, यांना लाच घेऊन आमच्यावर हे सगळं दबाव टाकत आम्हाला इथून हाकलवण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे। तर तुम्ही इथून निघून जा, म्हणजे त्यांना इथे ट्रान्सपोर्टचा धंदा खोलण्यासाठी जागा पाहिजे आणि इथे 2 नंबरचा धंदा होतो आणि गांजाची मागे झाडे लावलेली आहेत, मागे झोपडा आहे, तिथे गांजा सप्लायर होतो रात्रीच्या वेळी हा नाही। याच्या मागे पुढे आम्हाला धक्का काय झाला तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील, नाहीतर ही कारवाई थांबवली याही तर आम्ही उपोषण करू। इथे मंदिर पण केली का तुम्ही इथले दुकानं हटवा म्हणून, आणि काही लेखी नाही दिली, नोटीस पण नाही दिली आणि त्यांचं दायरे घेऊन तिथे तोडफोड करण्यात आली। त्यांचा प्लॅन त्या बाजूला होता आणि इकडं नव्हताच, तर त्याही पूर्ण मुद्दामून जाणून बुजून केलेलं आहे सगळं काम। अनिता फुटारकर, मला हे बोलायचं आहे का माझा मंदिर हा शिव मंदिर
तलोजा MIDC मध्ये क्राऊन कंपनी समोर तर बेल नाक्यापर्यंत तिथून तर पूर्ण पनवेल पर्यंत ही सिडको MIDC आहे. सिडकोचीच लेवल आहे, लाईन आहे. तर तिथे अतिक्रमणचा हा एक भाग आहे. आम्ही इथले मूल भूमिपुत्र आहोत, आम्ही शेतकरी आहोत. हा, आमचा इथे रोजगार चालू आहे. जोपर्यंत सिडकोचा कुठलाही प्लॅन येत नाही तोपर्यंत ही जागा आमच्या मालकी हक्कामध्ये आहे. आणि प्लस इथे आमच्या जागेच्या मंदिराच्या पुढे इथे पाण्याच्या टाकीचं काम सिडकोचा येतो. आम्ही त्यांना पहिलाच आमच्या भाडेकरूंना सांगितलं होता की इथे त्यांचं पाण्याच्या टाकीचं काम करायचं आहे, तर तुम्ही ते गाले खाली करा, जागा तुम्ही त्यांना कव्हर करून द्या. हा, त्यांचं जर पाण्याचं काम येत असेल तर त्यांना आपण अडथळा घालणं हे आपल्या बरोबर नाहीये. त्यांना आपल्याला सरकारला सहकार्य करायचं आहे. पण तरी सुद्धा आम्ही 5-6 गाले आमच्या खाली करून कधीच घेतले होते. त्याच्यामुळे नंतर त्यांनी पहिला तिथे पाण्याच्या टाकीचे इथे जो काम करण्याऐवजी माझ्या मंदिराच्या समोरचा जो आम्ही आता सेट बांधला होता त्याच्यावर तोडहाण केली, JCB लावला. त्याचा काहीच उद्देश नसताना इथे किंवा इथं कुठलाही काम नसताना, त्याचा प्लॅनच नाही इथं कुठला, तरी त्यांनी केला. आणि त्यांनी हा कारवाई इथून तर त्या पाण्याच्या टाकीपर्यंतच त्यांचा प्लॅन आहे. आमच्या जागेपर्यंत तिकडे त्या पाण्याच्या टाकीपर्यंत तिथपर्यंत ठीक होता. आम्ही समोरून सहकार्य केला होता, पण जाणून बुजून आमचा हा पुढचा सेट तोडला. परत अतिक्रमणचा हा भाग हा पाण्याच्या टाकीपर्यंत स्टॉप केला. पुढे कुठलीच कारवाई नाही केली. जर त्यांना कारवाई करायची असेल तर आमच्यापासून पूर्ण पनवेल एरिया सिडको लाईन मध्ये नावड्या फाट्यापर्यंत बोला, पूर्ण ब्रिज फाट्यापर्यंत बोला, नावड्याच्या ब्रिज पर्यंत बोला. हा, मग तुम्ही तिथे करा, तिथे का नाही केली तुम्ही? मग आम्हालाच का त्रास दिला? आणि कारवाई केली आणि ही कारवाई केली तर जाणून बुजून आम्हाला त्रास देण्यासाठी केली. याच्या मागे पण कोणाचा तरी हात आहे, तरच केली ना ही कारवाई. आम्ही 2 वर्ष झालो अर्ज करतो, पत्रव्यवहार करतो, सिडकोला करतो, MIDC ला करतो, पोलीस स्टेशनला करतो, तालुका बनवा DCP साहेबांना केला, CBD बेलापूर त्या साहेबांना केला. हा, इथे माझ्या मंदिरासमोर ड्रग्स गांजाचा सप्लाय माल होतो, त्याच्या विरोधात कुठली ऍक्शन का नाही घेतली? मग जर चुकीचं काम तुम्हाला 2 नंबरचे धंदे माझ्या मंदिरासमोर करायचे ते तुम्हाला चालले जातील आणि गरीब रोजगार जर 2 पैशांनी जर मरत असेल तर ते तुम्हाला नको आहे का? त्याच्यावर का तुम्ही ऑब्जेक्शन घेतला? मग मला का नाही तर कुणी सहकार्य केला? जर माझ्या भाडेकरूच्या हातात 2.5-3 लाखाचं नुकसान झाला, मला 2 दिवस मी त्यांच्याकडनं फक्त 2 तास मागितले तर तुम्ही 2 तास द्या, मी समोरून काढून घेतो, ते सुद्धा त्यांनी दिलं नाही. ते सुद्धा त्यांनी JCB लावून काढून घेतले. कुठलीही नोटीस न देता, कुठलाही पत्र व्यवहार न झाला, फक्त 1 दिवसाच्या अनाउन्समेंट वर त्यांनी हा काम केलेलं आहे. फक्त माझीच दुकानं, दुसऱ्या इथे पुढे जाऊन कुठलीच कारवाई नाही. सायले हॉटेल पर्यंत कारवाई थांबवलेली आहे. मग कारवाई करायची तर पूर्ण करायची, माझीच का केली? आणि ती पण जाणून बुजून केली. याच्या मागे बरेच जणांचा हात आहे. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.